श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट लक्ष देऊ नाही. स्वामी म्हणतात, बाळा तू इतका जीवनात कधीच कोणतीच आशा सोडू नकोस. जिद्द ठेव. मनाशी प्रयत्न तुझे सोडू नकोस. प्रयत्न करीत जा. बघ तू पुढेच जाशील. माझा आशीर्वाद आहे तुला. बाळा तू किती कष्ट करतोस, त्रास सहन करतोस हे पण आम्हाला माहीत असते. सर्व आम्ही तुमचे कष्ट त्रास बघत असतो. स्वामी म्हणतात, हे बघ बाळा, तुझ्या आयुष्यात कितीतरी अडचणी आल्या म्हणून घाबरून पळवाट काढू नकोस. आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. चिंता नाही करायची. त्या उलट त्या अडचणीला सांगायचे, तू किती पण ये, माझे स्वामी आहेत तुला घालवायला. तुझ्यापेक्षा माझे स्वामी आहेत मोठे. बाळा माझ्यावर तू मनापासून विश्वास ठेव, श्रद्धा ठेव. कोणत्याही अडचणीत सापडलास तरी माझे नाव घे. नाव घ्यायला विसरू नकोस. अरे जो माझा भक्त कळकळीने धावा करतो त्याच्यासाठी आम्हाला यावेच लागते रे. बाळा असे आहे आमच्या भक्तांचे नाते आणि आमचे. आणि बाळा हे लक्षात ठेव, लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्षच द्यायचे नाही. तू खूप खूप प्रयत्न कर, कष्ट कर, यातच तुझे कल्याण आहे. अरे माझ्या भक्तांचा संघर्ष म्हणजे त्याच्या पुढच्या आयुष्याची चांगली लक्षणे असतात. आणि तोच भक्त नशिबवान असतो की त्याच्या जीवनात त्याला कोणत्या ना कोणते तरी संघर्ष करायला भाग पडते. आणि याच संघर्षातून माझा भक्त पुढेच जातो. त्याला आम्ही कोणत्याही रूपाने मदत करीत असतो. पण माझ्या भक्ताला माहीत नसते. पण तुम्ही मला ओळखत जा. स्वामी म्हणतात, बाळा तू अजिबात निराश होऊ नकोस. सतत आनंदी राहा. चेहरा हसरा ठेव. तुझ्या आयुष्यात कसा प्रकाश येईल तो बघ. आणि हो, स्वतःला कधीही तुच्छ समजू नकोस रे. पण बाळा मला सर्व समजते. तुझी धडपड, तुझे संघर्ष हे सगळे तू सहन करीत आहेस. पण थोडे दिवस कर, नंतर तुझे आयुष्यच बदलून जाणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा ज्या भक्तांच्या जीवनात आम्ही आहोत त्याला कोणतीही भीती नसते. त्याचे काही आम्ही वाईट होऊ देत नसतो. त्याच्या आम्ही पाठीशी असतो अगदी शेवटपर्यंत. त्यांची आम्ही काळजी घेत असतो. तर स्वामी काय म्हणतात, बाळा माझे बोलणे तुला छान वाटले ना? आता ऐकण्याचा कंटाळा करू नकोस रे. अरे माझ्या नावातच खरी ताकद आहे. आणि बाळा कोठे पण जाताना मला नमस्कार करूनच जा. माझे आशीर्वाद आहेत तुला. श्री स्वामी समर्थ.